नमस्कार, लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. लेंगरे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा उत्साहात शुभारंभ. खानापूर तालुक्यातील लेंगरे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1चा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला. लेंगरे मंडळातील खातेदार नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या शिबिराच्या माध्यमातून अनेक लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. या शिबिरामध्ये जाती दाखल्याचे वाटप, अपंग नागरिकांना अपंगत्व प्रमाणपत्र, बचत गटांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जाचे धनादेश, तसेच रेशनिंग कार्ड धारकांना नवीन रेशन कार्ड, धान्य वितरण, सातबारा दुरुस्ती आदी विविध योजनांचा लाभ देण्यात आला. या उद्घाटन कार्यक्रमाला सुहास बाबर, खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच लेंगरे जिल्हा परिषद गटाच्या सदस्या मनीषाताई बागल, पंचायत समिती सदस्य आणि विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या उपक्रमामुळे नागरिकांच्या महसूल व शासकीय कामांना गती मिळत असून शासनाच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. पूर्वा स्वयंसहायता महिला समूहाला 2,50,000, सुवर्ण स्वयंसहायता महिला समूहाला 1,70,000, रुद्रा स्वयंसहायता महिला समूह साळशिंगे आहेत का? साळशिंगे आहेत. रुद्रा स्वयंसहायता महिला समूह 10 लाख रुपये. जोरदार टाळे आपल्या सर्वांच्या वतीने. साळशिंगे रुद्रा स्वयंसहायता महिला समूह रुपये 10 लाख. शफक स्वयंसहायता महिला समूह लेंगरे रुपये 3 लाख. या लवकर 2 प्रतिनिधी. आयुष्यमान भारत 2 लाभार्थ्यांना कार्ड वितरित होत आहे. सुरेखा प्रशांत शिंदे या मंचावरती लगेच या. सुरेखा प्रशांत शिंदे लेंगरे. व्यवस्थापक कक्ष, महिला बचत गटांना बँक कर्ज वाटप, संकल्पना स्वयंसहायता महिला बचत गट. कृपया विनंती मंचावरती या. तानाजी दादू शिंदे आणि सुरेखा प्रशांत शिंदे या. प्रत्येक विभागाच्या ठिकाणी आपण वाटप घेतोय. पूर्वा स्वयंसहायता महिला, त्यानंतर हिराई स्वयंसहायता महिला समूह, हिराई मंचावरती या. त्यानंतर शिवश्रावी स्वयं या सगळ्यांची इच्छा एक औपचारिक पाठवणी करावं मी राज्य शासनाच्या वतीनं महायुतीच्या वतीनं हे अभियान राज्यभर राबवण्यात येत आहे. आणि खऱ्या अर्थानं प्रशासन आणि नागरिक या दोघांच्यामधलं अंतर कमी व्हावं. आणि मला आठवतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शासन आपल्याला आले या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचून तुमचा लाभ देण्याची व्यवस्था केली होती. त्याचा एक भाग म्हणून या अभियान छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हाला आपण सुरू केलं आहे. आणि आपल्याकडं चांगला त्याच्यामध्ये काही चुकी लोक नाही. मला रामसाहेबांनी मी आता बोलत असताना खूप जाणीव झाली की आत्तापर्यंत जवळपास 200 लोकांना लाभ आपण या आत्ताच्या कार्यक्रमामध्ये दिला आहे. कार्यक्रम असेल किमान 500 ते 700 लोकांना आपण लाभ देऊ शकतो. खूप मोठी मदत या अभियानाच्या माध्यमातून होते. या अभियानासाठी खऱ्या अर्थाने त्या आपल्या विभागाचे प्रांताधिकारी आदरणीय कार्यक्रमाचे आपल्या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या सदस्य आदरणीय मनीषाताई, पंचायत समितीच्या आदरणीय पायस आहे. कार्यक्रमासाठी आपल्या कार्यक्रमासाठी बँक सगळे नेते मंडळी आणि सगळे लाभार्थी मी खऱ्या अर्थानं राज्य शासनाचं मनापासून आभार मानेन. त्यांनी हा अत्यंत चांगला निर्णय घेतला आहे. गेले 2.5-3 वर्ष झालं हे महायुतीचे सरकार
लोकांसाठी काम करण्याचे उपयोग आमच्या लाडक्या बहिणीची योजना असेल आणि कुठे त्याला मी एक मोठा निर्णय घेतला आहे आपल्या सरकारचा. शेतकऱ्याला कर्ज माफीचा निर्णय आम्ही घेतला आहे. 2 लाख रुपये सप्टेंबरपर्यंत असलेल्या लोकांना आणि रेग्युलर कर्ज भरताना 50,000 रुपये प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने सगळे लोकांच्या समाजासाठी चांगलं काम करण्याचा प्रयत्न केले अनेक दिवस झाला. त्याचा लाभ आपण आम्ही शिबिर घेतोय. मला वाटतं सगळं खानापूरच्या शिबिरामध्ये अशा अपेक्षा केली होती. हा जिल्हा परिषद गट मी आहे म्हणावं. मला असं वाटतं तुमचे सगळे गट काही मिळावं त्याच्यामध्ये गावामध्ये जाऊन रोज त्या गावामध्ये काम करण्याचा आपण प्रयत्न केला आहे. वयस्कर वृद्ध महिला आपल्या गावाच्या 200 मीटरपर्यंत ज्या लोकांची घरं आहे गावच्या नदीपासून पुढे 200 मीटर ज्यांचे खरेदी झालेली पण मोठी झाल्या होत्या अशा सगळ्या लोकांना म्हणजे आपण आपल्या शिबिरामध्ये करतो. सगळ्यात जास्त लाभार्थी त्याचे आहेत अशी छोटी छोटी गावं करण्याचा एक चांगला उपक्रम केला. मी सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देईन आणि दिवसभर जे सगळे उपक्रम राबवत असेल जे लोक राहतील किंवा जे लोक आपल्याला तुमच्यापर्यंत आज त्यांना सुद्धा लाभ घरपोच करता येईल का त्या गोष्टीला आपण प्रयत्न करावा असे मी आरोग्य